तुम्ही जर असं सारखं बोलत असेल तर मग राऊत सोपल गेला उडत, मला काय कोणाचा फरक पडत नाही. मी दोघाला बी चॅलेंज देऊन आमची माणसं निवडून आणणार म्हणजे आणणार, हीच सगळ्याला चॅलेंज देतो. मी दोघालाही घाबरत नाही, मला कुणाची काय गरज नाही, मी कुणाला भेदभेद काय नाही. आणि काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाच्या वेळेस महाविकास आघाडीतनं आमच्या काही वाटाघाटी झाल्या, आमचं बोलणं झालं नाही, आमच्या काही जागेवरनं अडचणी निर्माण झाल्या, ठरलं नाही आमचं. त्यावेळेस कुणी आजी माझी ह्यांनी दोघांनी की काँग्रेसची कुठली बी टीम आहे, एस टीम आहे किंवा काय अजून काय 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 भरपूर काही चर्चा केल्या फेसबुकवर, ह्याच्यावर. लोक आमच्यासारखेच होते, त्यांचा संघर्ष मी बघितलेला आहे. त्यांना आपण कधी बी इज्जत देतो, मानतो. आणि दुसरे जे प्रतिस्पर्धी आहेत राजेंद्रजी राऊत, त्यांनी बी संघर्ष बघितलेला आहे. पण हे असं कुणाला हिनवायचं किंवा ही करायचं की तुम्ही ही टीम आहे, तुम्ही ह्याचं ही करता ती करता, हे चुकीचं आहे. हाही लोकशाहीचा मार्ग नाही, ही कूटनीतीचा मार्ग आहे आणि आम्ही कूटनीतीच्या मार्गाला जाणार नाही. आणि समजा जर तुम्ही जर असं सारखं बोलत असेल तर मग राऊत सोपल गेला उडत, मला काय कोणाचा फरक पडत नाही. मी दोघाला बी चॅलेंज देऊन आमची माणसं निवडून आणणार म्हणजे आणणार, हीच सगळ्याला चॅलेंज देतो. मी दोघालाही घाबरत नाही, मला कुणाची काय गरज नाही, मी कुणाला भेदभेद काय नाही.